नमस्कार मित्रांनो. पुण्यातील भोर तालुका जिथे शिवरायांच्या स्वराज्याची शपथ घेतली गेलेली होती, त्याच भूमीत आज एक अशी घटना घडलेली आहे ज्याने माणुसकी पूर्णपणे मेलेली आहे की काय असा प्रश्न पडलेला आहे. वय फक्त 4 वर्षे. ज्या वयात या चिमुकलीला नीट बोलता येत नव्हतं, ज्या वयात तिला जगाची ओळखही नव्हती, त्याच वयात तिच्या नशिबी असा नराधम आला ज्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे. नसरापूरमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. आरोपींचे नाव आहे भीमराव कांबळे. त्याचं वय 60 वर्ष. हा नराधम, ज्याला समाजात काका किंवा आजोबा म्हटलं जात होतं, तोच लांडगा बनून घरात शिरलेला कोण आहे हा भीमराव कांबळे? त्याचा इतिहास काय आहे आणि त्या 4 वर्षाच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं? आजच्या या विशेष भागात आपण या क्रूर कृत्याचा पर्दाफाश करणार आहोत. नमस्कार, मी गंगाधर तिरमारे. नसरापूर परिसरातील एका रहिवासी भागात ही घटना घडलेली आहे. पीडित मुलगी आपल्या घराच्या परिसरात खेळत असताना किंवा घरात असताना आरोपी भीमराव कांबळे याने तिच्या निराक्षरतेचा फायदा घेतलेला असून 60 वर्षाचा हा माणूस ज्याच्याकडे आपण आदराने पाहतो, त्याने आपल्या वासनेपोटी या 4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार केलेला आहे. व जेव्हा या घटनेची माहिती मुलींच्या कुटुंबियांना मिळाली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या त्या चिमुकलीची अवस्था पाहूनच संपूर्ण गाव गोळा झालेला. लोकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर जो संताप अनावर झाला तो अख्ख्या भोरने पाहिलेला आहे. व दुसरीकडे आता बोलूया त्या नराधमाबद्दल, म्हणजे भीमराव कांबळेबद्दल. व यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तो समाजात एक सामान्य वृद्ध म्हणून वावरत होता. त्याच्या वयामुळे कोणालाही त्यांच्यावर संशय आलेला नाही. व दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. 60 वय असूनही त्याच्या मनात ही विकृती कशी आलेली आहे? व त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या नराधमाचा इतिहास शोधला असता त्या स्थानिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आणि तो आधीपासूनच अशा प्रवृत्तीचा होता का, याचा तपास आता पोलीस करत आहे. व दुसरीकडे भीमराव कांबळेंवर पोक्सो ॲक्ट अंतर्गत अत्यंत कडक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा किंवा त्यापेक्षा कमी व्हायला नसावी अशी मागणी जोर धरत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भोर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली आणि भीमराव कांबळेला बेड्या ठोकलेला असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळांवर पुरावे गोळा केलेले आहेत. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमाला लवकरात लवकर फासावर लटकवावे हीच भावना आज प्रत्येक नसरापूरकरांच्या मनात आहे. 4 वर्षाच्या त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वकील संघटनांनीही या आरोपीचा खटला न लढवण्याचा पवित्रा घेतलेला आहे. भीमराव कांबळेसारखे लोक आपल्याच आजूबाजूला असतात. त्या 4 वर्षाच्या मुलीला काय चांगलं आणि काय वाईट हे समजत नाही, पण आपल्याला समजतंय. आपल्या मुलांना ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीसोबत एकटं सोडू नका. व शेजारी कितीही विश्वासाचे असले तरी मुलांकडे आपले लक्ष नेहमी आपण ठेवले पाहिजे. यामध्ये जर तुमचं मूल अचानक घाबरलेलं दिसलं असेल तर त्यांच्याशी संवाद साधा. व दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही वेळ कोणावरही येऊ शकते, म्हणूनच सावध राहणं हाच एकमेव उपाय आहे. यामध्ये भीमराव कांबळेला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी ही मागणी फक्त नसरापुरांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. या 4 वर्षाच्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा. व अशा नराधमांना कोणती शिक्षा द्यायला हवी, तुमच्या संतप्त प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून समाजात जागृती निर्माण होईल आणि अशा नराधमांना धडकी भरेल. पाहत राहा आपला माणूस यूट्यूब चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.